इंटिग्रेशन मध्ये काय आपण बेसिक फॉर्म्युलेच पाहिलेत. इंटिग्रेशन म्हणजे काय, तर सर्वात पहिले इंटिग्रेशन म्हणजे काय, तर इंटिग्रेशन इज द इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन इज द इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हच्या काय वागांनो इनवर्स आहे. इंटिग्रेशन इज द इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हच्या उलट इंटिग्रेशन आहे. ज्या मुलांना डेरिव्हेटिव्ह जमतंय त्या मुलांना इंटिग्रेशन डायरेक्टली सॉल्व्ह होतंय. काही वेगळी प्रोसिजर करायची गरज पडत नाही. तर इंटिग्रेशनचा सर्वात पहिला फॉर्म्युला आहे. मी डायरेक्टली फॉर्म्युल्याकडे बोलतोय. मी काल बेसिक पूर्ण आयडिया दिलेली आहे. त्या लेक्चर मध्ये तुम्ही युट्यूबला जाऊन तो पाहून घ्या. लिंक सेंड केली तुमच्या ग्रुपला मी. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. 1चं इंटिग्रेशन मला काय मिळणार, इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. सो x प्लस सी. 1चं इंटिग्रेशन काय मिळतंय मला, x प्लस सी. म्हणजे ह्या 1 ला मी कशाने इंटिग्रेट केलेलं आहे, x न. लक्ष द्या, त्या 1 ला मी कशाने इंटिग्रेट केलेलं आहे, x न. त्यामुळे 1 इंटू dx चं इंटिग्रेशन मिळालं x प्लस सी. मी लिहिलं 1 इंटू dt. तर मला सांगा मी 1 ला कशाने इंटिग्रेट केलेलं आहे, t न. तर 1 इंटू dt चं इंटिग्रेशन काय मिळणार आहे, t प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी थिटा. या 1 ला मी इंटिग्रेट कशाने करतोय, थिटा न. त्यामुळे 1चं इंटिग्रेशन काय मिळणार मुलांनो, थिटा प्लस सी. मीन्स दॅट तुम्ही 1 ला कशाने इंटिग्रेट करता त्याच्यावरती तुमचं इंटिग्रेशन निघणार आहे. सो इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx चं मिळणार x प्लस सी. म्हणजे 1 ला मी x ने इंटिग्रेट केलं त्यामुळे 1चं इंटिग्रेशन x प्लस सी असं मिळालं आहे. दुसरा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ k इंटू dx. k ही काय मुलांनो, कॉन्स्टंट टर्म आहे. सो k ला कशाने इंटिग्रेट करायचं, x न. तर k चं इंटिग्रेशन मिळणार मला kx प्लस सी. जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट टर्मला बाहेर काढत होतो तसं इंटिग्रेशन मध्ये सुद्धा कॉन्स्टंट टर्मला बाहेर काढायचं आणि इंटिग्रेशन मध्ये काहीच राहत नाही म्हणजे 1 राहत आहे आणि 1चं इंटिग्रेशन मिळणार x. म्हणून k चं इंटिग्रेशन मिळणार kx प्लस सी. k ला कशाने इंटिग्रेट केलेलं आहे, x न. त्यामुळे k चं इंटिग्रेशन मिळालं kx प्लस सी. डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट डोक्यामध्ये नाही ठेवायचा. डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट असा आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट टर्म 0. मग आपण इंटिग्रेशन काढता वेळेस पण तोच कन्सेप्ट आपल्याला जास्त डोक्यात ठेवतो, कारण पहिला चॅप्टर डेरिव्हेटिव्ह झालेला असतो मग इंटिग्रेशन, त्यामुळे तो जास्त डोक्यात ठेवतो. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटिग्रेशन ऑफ के चं डायरेक्ट आपण 0 लिहिण्याच्या मार्गावर असतो, पण तसं नाही येते. काय मुलांना ते काय, के चं इंटिग्रेशन kx प्लस सी. म्हणजे इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन 0 मिळत नाही. तर के कॉन्स्टंट टर्मला तुम्ही इंटिग्रेट कशाने करता त्या बेसिस नुसार के चं इंटिग्रेशन तुम्हाला मिळते kx प्लस सी. फॉर एक्झाम्पल मी तर येतोय 2 इंटू dx. सो 2 ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि 2 ला कशाने इंटिग्रेट केलं, x न. मग 2 चं इंटिग्रेशन काय मिळणार, 2x प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ k इंटू dt. तर मला सांगा k ला कशाने इंटिग्रेट केलंय, t न. तर मग k ही कॉन्स्टंट टर्म आहे तर k इंटू dt चं इंटिग्रेशन काय मिळणार मुलांनो, kt प्लस सी. मी इथं देतो इंटिग्रेशन ऑफ 5 इंटू डी थिटा. तर मला सांगा बरं याचं इंटिग्रेशन काय मिळणार, त्याचं इंटिग्रेशन काय मिळतंय मुलांनो. हॅलो गाईज, फाइव थीटा प्लस, हा ते थीटा म्हणजे 0 म्हणजे थीटा कन्सिडर केलं. ओके बरोबर, राईट आहे प्रेम, भारत आणि वैभव. चला 5 इंटू डी थिटा. सो 5 ला थिटाने इंटिग्रेट केलेलं आहे त्यामुळे इथं मिळणार 5 थीटा प्लस सी. तर 1चं इंटिग्रेशन x प्लस सी, के चं इंटिग्रेशन kx प्लस सी. दोन्ही फॉर्म्युले लक्षात आले का तुम्हाला, इंटिग्रेट कशाने केलेलं आहे त्याच्यावरती त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट होतंय. हे बेसिक समजलं का. हॅलो गाईज, बेसिक समजलं का. हो ना, ओके. चला
नेक्स्ट आहे तिसरा आहे आपला इंटिग्रेशन ऑफ एक्स टू दी पॉवर एन इंटू डी एक्स. मला सांगा परत एक्स ला एक्स टू दी पॉवर एन ला कशाने इंटिग्रेट केलं एक्स न. एक्स टू दी पॉवर एन इंटू डी एक्स इंटिग्रेशन एक्स टू दी पॉवर एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन प्लस सी. कसं इंटिग्रेशन ऑफ एक्स टू दी पॉवर 6 इंटू डी एक्स. एन एन काय मुलांनो कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे एक्स टू दी पॉवर एन चा फॉर्म्युला आपण कधी यूज करणार ज्यावेळेस एक्स चा पॉवर एनी कॉन्स्टंट टर्म असेल. एक्स टू दी पॉवर एनी कॉन्स्टंट टर्म एनी नंबर एनी अल्फाबेट एनी सिम्बॉल एनी नंबर एनी अल्फाबेट एनी सिम्बॉल. सो एक्स टू दी पॉवर कोणती कॉन्स्टंट टर्म असेल तर आपण एक्स टू दी पॉवर एन चा फॉर्म्युला एक्स टू दी पॉवर एन प्लस वन 6 plus 1 divided by 6 plus 1 plus c. So x to the power 7 by 7 plus c. समजलं. या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स. मग आपल्या डोक्यात ना आता वन एक्स चं इंटिग्रेशन एक्स इंटू डी एक्स इंटिग्रेशन काय मिळणार सांगा बरं फास्ट कमेंट करा. एक्स इंटू डी एक्स इंटिग्रेशन मला काय मिळणार काय म्हणताय कोण कोण काय म्हणताय कमेंट पाहूया. एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स चा पॉवर काहीच नाही म्हणजे किती असते 1 असतो. मग एक्स टू दी पॉवर एन सो एक्स टू दी पॉवर एन प्लस वन म्हणजे 1 प्लस 1 2 बाय 2 प्लस सी. या पद्धतीने त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. So 1 into dx integration x plus c, k into dx integration kx plus c, integration of x to the power into dx x to the power n plus 1 divided by n plus 1 plus c. इंटिग्रेशन ऑफ हे बघा हे पाठच करून ठेवा x into dx x चं इंटिग्रेशन काय मिळते x स्क्वेअर बाय 2 प्लस c. हा फॉर्म्युला आहे असं कन्सिडर करून त्याला पाठच करून टाका. इंटिग्रेशन ऑफ 3 into x स्क्वेअर into dx. आता मला सांगा x च्या मल्टिप्लाय मध्ये काय 3 है और ती कांस्टेंट टर्म है. सो कांस्टेंट टर्म ला मैं बाहर काटना. तो कांस्टेंट टर्म को मैंने बाहर निकाल दिया तो मैं इंटीग्रेशन किसका निकालूंगा x स्क्वायर का x स्क्वायर इंटू डी एक्स. ये 3 तो मैंने एज इट इज रख दिया. बाद में x स्क्वायर का इंटीग्रेशन हमें क्या मिलेगा x टू द पावर n प्लस वन. मीन्स दैट जितना पावर है उसको 1 से बढ़ाना है और वही टर्म नीचे लिखनी है वही नंबर नीचे लिखना है. सो 2 के बाद में कितना आएगा 3 उसको 1 से बढ़ा दिया डिवाइडेड में 3 लिख दिया प्लस सी. ये 3 और ये 3 कैंसिल हो गया तो हमारा इंटीग्रेशन मिलेगा एक्स क्यूब प्लस सी. उसके बाद में मैं लिखता हूँ इंटीग्रेशन ऑफ 2 बाय इज देयर 3 बाय 2 इंटू एक्स टू द पावर 1 बाय 2 इंटू डी एक्स. तो यहाँ पे 3 बाई 2 ये कांस्टेंट टर्म है कांस्टेंट है और x के वो मल्टीप्लाई में है. तो सबसे पहले तो कुछ आए ना आए हम कांस्टेंट टर्म को बाहर निकाल देंगे और इंटीग्रेशन निकालेंगे 1 बाई 2 इंटू डी एक्स का. तो ये 3 बाई 2 मैंने एज इट इज लिख दिया. तो रहा सवाल x टू द पावर 1 बाई 2 का. तो x टू द पावर 1 बाई 2 दिस 1 बाई 2 एज अ कांस्टेंट. सो x टू द पावर n का फॉर्मूला तो क्या आएगा x टू द पावर n का फॉर्मूला x टू द पावर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 प्लस c. तो यहाँ पे मिलेगा 3 बाई 2 इंटू एक्स टू द पावर ये 1 के डिवाइडेड में कुछ भी नहीं रहता बोले तो कितना रहेगा 1. इसका क्रॉस मल्टीप्लीकेशन कीजिए 1 इंटू 1 1 2 इंटू 1 2 1 प्लस 2 3 बाई 2 डिवाइडेड में इसका कितना आएगा 3 बाई 2 प्लस c. ये 3 बाई 2 और ये 3 बाई 2 क्या हो गए कैंसिल. तो हमें आंसर मिलता है एक्स टू द पावर 3 बाई 2 प्लस c. बात ही खत्म. तो मेरा कहने का मतलब है कि मैं x टू दी पावर n का फॉर्मूला कहाँ पे यूज करूंगा जब कभी भी x का पावर कांस्टेंट टर्म रहेंगे. सो दैट टाइम वी हैव टू यूज द x टू दी पावर n फॉर्मूला. सो इंटीग्रेशन ऑफ x टू दी पावर n into dx x टू दी पावर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 प्लस c. सो पहला फॉर्मूला इंटीग्रेशन ऑफ 1 इंटू डी एक्स का x प्लस सी. के का इंटीग्रेशन हमें मिलेगा के एक्स प्लस सी. एक्स टू द पावर n का x टू द पावर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 प्लस सी. फोर्थ वाला फॉर्मूला इंटीग्रेशन ऑफ e टू द पावर x इंटू डी एक्स.
so e to the power x plus c. Fifth one, integration of a to the power x into dx, so a to the power x अपॉन log a प्लस सी. हाँ, अब ये पहला हो गया, दूसरा हो गया, तीसरा हो गया फॉर्मूला हमारा. अब रहा e टू द पावर x, और x का जो पावर है ना ये, तो ये पॉजिटिव में भी रहता है, नेगेटिव में भी रहता है, डिवीजन में भी रहता है, डजंट मैटर. x का जो पावर है वो किस भी फॉर्म में रहने दो, x टू द पावर m का डेरिवेटिव निकालना है. e टू द पावर x का फॉर्मूला क्या है हमारे पास में, e टू द पावर x प्लस सी. इसको कुछ भी चेंजेस नहीं करना है. यहाँ पे t आता है तो यहाँ पे t लिख देना, यहाँ पे थीटा आता है तो यहाँ पे भी थीटा लिख देना, कुछ भी चेंजेस नहीं करना है. x आए तो x लिख देना, y आए तो y लिख देना, जो कुछ आए वो लिख देना. a टू द पावर x का इंटीग्रेशन, इंटीग्रेशन ऑफ a टू द पावर x इंटू dx. सो जो a टू द पावर x है उसको किससे इंटीग्रेट किया, x से, तो a टू द पावर x का इंटीग्रेशन मिलेगा a टू द पावर x अपॉन log a प्लस सी. ये जो फॉर्मूला ये हमें कहाँ पे यूज करना है बच्चों, तो ये जो फॉर्मूला है a, ये क्या है हमारा, कांस्टेंट है. जब कभी भी कांस्टेंट टर्म टू द पावर x रहेगा, कौन सी भी कांस्टेंट टर्म रहेंगी और उसका पावर क्या रहेगा, x रहेगा. सो कांस्टेंट टर्म टू द पावर x, that time we have to use the formula integration of a to the power x. For example ये 5 है to the power x, लक्ष द्या 5 आहे, 5 ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि त्याच्या डोक्यावरती x आहे. कोणतीही कॉन्स्टंट टर्म दिसली आणि त्याच्या डोक्यावरती x दिसलं, डोक्यावरती x दिसलं की संपलं, ताणच नाही. a to the power x का फॉर्मूला, सो यहाँ पे मिलेगा 5 to the power x अपॉन log of 5. जे कन्सेप्ट आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये अप्लाय केले a टू द पॉवर x साठी, जो कन्सेप्ट आपण a टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह a टू द पॉवर x इनटू log a घेतला डेरिव्हेटिव्ह, तर डेरिव्हेटिव्ह मध्ये जो कन्सेप्ट यूज केला तोच इंटिग्रेशन मध्ये करायचा, फक्त फॉर्म्युला थोडा बदलून यूज करायचा. इंटिग्रेशन ऑफ m टू द पॉवर x इनटू dx. m is the constant to the power x, so m to the power x integration m to the power x upon log of m plus c. Integration of 10 to the power x into dx, so 10 to the power x upon log of 10 plus c. Integration of 2 to the power x into dx, so 2 to the power x upon log of 2 plus c. सो कशाच्याही डोक्यावरती x असलं ते a टू द पॉवर x चा फॉर्म्युला यूज करायचा. सांगा बरं, इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर 3 into dx, याचं काय ना इंटिग्रेशन. हाँ, तो आंसर क्या बोल रहे हैं, x टू द पावर 4/4 प्लस सी. हाँ, x टू द पावर 4 by log x प्लस सी.
वैभव थोडा व्यवस्थित विचार करा, तसं नाहीये ते. एक्स टू दी पॉवर 4 एक्स टू दी पॉवर 3 आहे म्हणजे एक्स टू दी पॉवर n चा फॉर्म्युला n+1 म्हणजे 3+1 4 बाय 4+c. मुद्दामून मी इथं गुगली टाकली आहे. ए टू दी पॉवर एक्स कशाच्या डोक्यावरती एक्स असेल तर ए टू दी पॉवर एक्स सूत्र, आणि एक्सच्या डोक्यावरती कॉन्स्टंट टर्म असेल तर एक्स टू दी पॉवर n चं सूत्र. हे लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. इंटीग्रेशन ऑफ 1 into dx x plus c, k into dx kx plus c, x to the power n plus 1 divided by n plus 1 plus c, a to the power x a to the power x plus c, a to the power x a to the power x upon log a plus c. सिक्स इंटिग्रेशन ऑफ 1 by x चे इंटिग्रेशन काय मिळतंय? log x plus c, कारण log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x, तर 1 by x चे इंटिग्रेशन log x plus c. इंटिग्रेशन इज द इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हचं इनवर्स आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये जी प्रोसिजर व्हायली त्याच्या अपोजिट प्रोसिजर ही इंटिग्रेशन मध्ये होणार. 1 by x चे इंटिग्रेशन काय मिळालं? log x plus c. म्हणजे मी ह्या 1 by x ला कशाने इंटिग्रेट केलेलं आहे? x न, तर 1 by x चं इंटिग्रेशन log x plus c. 1 by t ला मी t नेच इंटिग्रेट केलं तर काय मिळणार आहे? log of t plus c. एखाद्या वेळेस तुम्हाला log of mod पण येईल दिलं तरी घाबरायचं नाही. log of t plus c ब्रॅकेट केलं तरी चालतंय, मॉड असलं तरी चालतंय. इंटिग्रेशन ऑफ 1 by थीटा इंटू डी थीटा, तिथे पण मिळणार log of mod of थीटा प्लस c. या पद्धतीने त्याला आपण सॉल्व्ह करणार. 7 नंबर, इंटिग्रेशन ऑफ -1 by x square into dx. -1 by x square चं इंटिग्रेशन 1 by x plus c. इंटिग्रेशन ऑफ 1 by root x into dx. 1 by root x चं इंटिग्रेशन 2 root x plus c. हे डायरेक्ट यूज करायचे ना फॉर्म्युले. इंटिग्रेशन ऑफ 1 by x log x plus c. इंटिग्रेशन ऑफ -1 by x square into dx 1 by x plus c. 1 by root x 2 root x plus डायरेक्टली यूज करना है, इसको कुछ भी चेंजेस नहीं करने, कुछ भी नहीं. ऐसा दिख गया तो वहां पे log x लिखना है, इस तरीके से दिखता है तो उसको 1 by x लिखना है, 1 by root x दिखता है तो 2 root x लिखना है प्लस c. 9 वाला, इंटीग्रेशन ऑफ 1 by x to the power n into dx. तो x to the power -n plus 1 divided by -n plus 1 plus c. अभी मैंने सिर्फ x to the power n का फॉर्मूला देखा, यहाँ पे पूरे टर्म्स पॉजिटिव में थे. अब 1 by x to the power n का फॉर्मूला, तो यहाँ पे सिर्फ क्या रहेगा? -n. x to the power -n plus 1 divided by -n plus 1 plus c. फॉर एग्जाम्पल बघा, 1 by x to the power 9 into dx. dx मस्त आहे, ते नाही लिहिले की 0 मार्क्स. म्हणजे इथं x असलं तर dx ला, t असेल तर dt ला, जे काय असेल ते इंटिग्रेट कशाने करायला सांगितले त्या हिशोबाने करा. 1 by x to the power n, so x to the power -n plus 1 divided by -n plus 1 plus c, so x to the power -8 by -8 plus c. Integration of 1 by x square into dx. So x to the power -n plus 1 divided by -n plus 1 plus c. So x to the power -1 divided by -1 plus c. या पद्धतीने तुम्हाला 1 divided by x to the power n चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो x चा जो पॉवर आहे तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, डिव्हिजन मध्ये असू शकतो, रॅशनल इरॅशनल कोणत्या फॉर्म मध्ये असू शकतो, डझंट मॅटर. सो परत एकदा म्हणूयात, इंटिग्रेशन ऑफ 1 into dx x plus c, k into dx kx plus c. इंटिग्रेशन ऑफ x to the power n plus 1 divided by n plus 1 plus c, e to the power x plus c, a to the power x upon log a plus c. Integration of 1 by x log x plus c. Integration of -1 by x square 1 by x plus c. Integration of 1 by root x 2 root x plus c. Integration of 1 by x to the power -n plus 1 divided by -n plus 1 plus c. अब हमारे ट्रिग्नोमेट्री के फॉर्मूले, उसमें तो कुछ करना ही नहीं है, वो डायरेक्टली सॉल्व करना है.
उसमें क्या कुछ अलग तो है ही नहीं है, वो डायरेक्टली जैसा है उसी तरीके से लिखना है उसमें। फिर भी देखेंगे। आप सभी को ये समझ में आ रहा है या फिर ऊपर से जा रहा है? हाँ। ओके, चला सर्वांना समजलं? बरं, मी आज जी फी संदर्भात सूचना दिली ती थोडी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, नंतर आपण ते रेकॉर्डिंग बंद केल्यावरती बघू ते. चला पहा 10 नंबर, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स. साइन एक्स इंटिग्रेशन काय मिळणार? मायनस कॉस एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटू डी एक्स, कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स माइनस कॉस एक्स प्लस सी, कॉस एक्स साइन एक्स प्लस सी. इंटीग्रेशन ऑफ sec square x into dx, sec square x integration tan x plus c. इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x, तो sec x into tan x से इंटिग्रेशन काय मिळणार आहे? sec x plus c. इंटिग्रेशन ऑफ cosec square x into dx चे इंटिग्रेशन माइनस cot x plus c. हे डेरिव्हेटिव्हच आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो? sec square x. मग sec square x इंटिग्रेशन tan x plus c. sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x into tan x. मग sec x into tan x इंटिग्रेशन sec x plus c. cot x चा डेरिव्हेटिव्ह माइनस cosec square x. मग cosec square x इंटिग्रेशन माइनस cot x plus c. इंटिग्रेशन ऑफ cosec x into cot x into dx, तिथं मिळणार माइनस cosec x plus c. इंटिग्रेशन ऑफ, हे झाले सर्व फॉर्म्युलेज. इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले 1 बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. असं काही दिसलं 1 डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स, तर त्याचं इंटिग्रेशन काय मिळणार? साइन इनवर्स एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ माइनस 1 बाय रूट ऑफ 1 माइनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स इंटिग्रेशन cos inverse x plus c. इंटिग्रेशन ऑफ 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स इंटिग्रेशन tan इनवर्स x प्लस c. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता रे मुलांनो? चला, ज्यांना माहिती नाहीये त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांना माहिती त्यांनी नाही काढलं तरी चालते. फक्त आता 3 फॉर्म्युलेज राहिले ते पाहून घ्या. त्याच्यानंतर एक 4 फॉर्म्युलेज आहेत आपले इम्पॉर्टंट, ते थोडं पाहण्याचं आहे आपल्याला. इंटिग्रेशन ऑफ माइनस 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स cot इनवर्स x प्लस c. इंटिग्रेशन ऑफ 1 बाय x रूट ऑफ एक्स स्क्वेअर माइनस 1 इंटू डीएक्स sec इनवर्स x प्लस c. इंटिग्रेशन ऑफ माइनस 1 बाय x रूट ऑफ एक्स स्क्वेअर माइनस 1 इंटू डीएक्स cosec इनवर्स x प्लस c. त्या पद्धतीने आपण त्याला काय करणार आहोत? सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर ना फक्त हे बघा, इथं साइन एक कॉस आहे, सेक स्क्वेअर आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्स आहे, कोसेक स्क्वेअर एक्स आहे, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आहे. ह्याच्यामध्ये काय मिसिंग आहे? तर साइन कॉस झालं, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक याचं इंटिग्रेशन काढायचं बाकी आहे. त्या चारही ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं इंटिग्रेशन मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करून सांगणार आहे. ठीक आहे. मग आपले जवळपास हे फॉर्म्युले झाले की जवळपास आपलं खूप सारं
डेरिव्हेटिव्हचं सॉरी इंटिग्रेशनचं बेसिक संपल्यावानीच आहे. त्यानंतर इंटिग्रेशन कसं फाइंड आउट करायचं हे आपले 1-2-3 दिवस चालणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला मी जे काही कंडिशन सांगितले त्याची पूर्तता करणं गरजेचं है. ओके, तो ये पूरे बेसिक फॉर्मूलेज है, आपने अच्छे तरीके से पढ़ना है. जो बच्चा ये करेगा वही आगे बढ़ेगा, जो नहीं करेगा उसकी मैं अभी भी गारंटी नहीं दूंगा. ठीक है, आप तो 100% निकलने वाले हैं, मगर ये करने के बाद नहीं. विदाउट फॉर्मूलेज आप कुछ भी नहीं कर सकते. डेरिवेटिव्स प्लस इंटीग्रेशन दोनों का भी मैं बोल रहा हूँ. ठीक है बच्चे, तो आज का लेक्चर खत्म हो चुका है. सो थैंक यू, हैव अ गुड डे. एक बार सुनिए,